गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहराच्या मंदिर परिसरातील कॉरिडॉर आणि इतर महत्त्वपूर्ण विकास कामांना चालना देण्यासाठी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिखर समितीची बैठक मुंबईत पार पडली होती। त्यावेळी पंढरपूर शहर व परिसरातील विविध विकास कामांसाठी शिखर समितीने सादर केलेल्या जवळपास 4,25,000 कोटीच्या प्रस्तावास प्राथमिक मान्यता देण्यात आली होती आणि अखेर याबाबत मुंबईत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्राप्त झालं असून पहा काय म्हणाले जिल्हाधिकारी सोलापूर। प्रकल्पातील पूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिखर कमिटीमध्ये सूचना दिल्या होत्या, त्यासुद्धा इतिवृत्तीमध्ये आलेली आहेत। या व्यतिरिक्त आमच्या मागणी होते की भूसंपादनचा पैसा लवकरात लवकर आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी तो सुद्धा याच्यामध्ये इतिवृत्तीमध्ये आलेली आहे की मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर निधी पुरेसा उपलब्ध करून देण्याची सूचना आम्ही दिलेली आहे। या व्यतिरिक्त आम्ही हे पूर्ण कॉरिडॉरचं काम आम्ही 30 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आम्ही ठेवलेले आहे, त्याच पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत। सर काय असणार आहे? विशेषतः आम्ही पूर्ण कॉरिडॉरचा प्लॅन केलेली आहेत। या व्यतिरिक्त पुरातन कॉरिडॉरमध्ये असलेले पुरातन वस्तू आहेत तो जतन आणि संवर्धनचे काम आम्ही घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त बाधितांच्या व्यावसायिक संधीसाठी आपण दुकानगाले बांधणार आहोत, तो सुद्धा आम्ही कॉम्पोनंट घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त वारकरीसाठी सोयीसुविधा कॉम्पोनंट आम्ही घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त नगर प्रदक्षिण मार्गाचं सुशोभीकरण आणि काम सुद्धा आम्ही घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त नदीघाटाचं सुशोभीकरण आणि विकास हे पूर्ण काम आम्ही घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त वाहनतळ आणि व्यापारी संकुलचं काम आहेत। त्यानंतर पालखी मार्ग आणि शहर सुशोभीकरण, शहरामध्ये 22 रस्ता आहे तिथे पूर्ण सुशोभीकरणचं काम आम्ही घेतलेले आहे। त्यानंतर शहरात जोडणारे रस्ता आणि पूल आहे तो सुद्धा आम्ही काम घेतलेले आहे। हेलिपॅडचे काम घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त पंढरपूर शहरामध्ये जो पंढरपूर तालुक्यामध्ये जो 5 पालखी तळ आहेत ते पूर्ण 5 पालखी तळाचं विकास काम सुद्धा आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त पाहायचं म्हटलं तर आपल्याला आवास योजना आहेत आमच्या बांधवासाठी, सफाई कर्मचारीसाठी जे घेतलेले आहे बांधकाम आवास योजना आहे, तर आवास योजनाचं पण कॉम्पोनंट आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहे। ओके।